कर्तव्याची ओढ आणि काळजाची ओढ. वर्ष होतं 1913. बडोदा संस्थानात एक तरुण अधिकारी आपल्या कामात मग्न होता. नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. नुकतंच उच्च शिक्षण घेऊन ते सयाजीराव गायकवाड महाराजांच्या सेवेत रुजू झाले होते. बुद्धिमत्ता तल्लख, पण मनात मात्र एकच चिंता सतत घर करत होती. मुंबईत असलेल्या वडिलांची म्हणजेच सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांची ढासळत चाललेली प्रकृती. एके दिवशी बातमी आली, सुभेदारांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. कर्तव्याची ओढ आणि वडिलांवरील प्रेम यात भीमरावांची ओढाताण झाली. पण त्यांनी तातडीने मुंबईचा रस्ता धरला, कारण त्यांना ठाऊक होतं, आज ते जे काही आहेत ते केवळ त्या एका माणसाच्या त्यागामुळे आहेत. कणा देणारा बाप. रामजी बाबा कोण होते? ते फक्त भीमरावांचे वडील नव्हते, तर ते त्यांचे पहिले शिक्षक आणि मार्गदर्शक होते. लष्करी शिस्त, कबीरपंथी विचार आणि मूर्तीपूजेपेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा हा माणूस अत्यंत कणखर होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, हलाखीच्या दिवसातही त्यांनी भीमरावांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. भीमा, तू शिकला पाहिजे, तू या समाजाचा उद्धार केला पाहिजे, हा एकच ध्यास त्यांनी उराशी बाळगला होता. त्यांच्या या त्यागामुळेच पुढे बाबासाहेबांनी देशाच्या इतिहासाला कलाटणी दिली. तो दुर्दैवी दिवस 2 फेब्रुवारी 1913. भीमराव मुंबईत पोहोचले. वडिलांच्या समोर उभे ठाकले. डोळ्यांत अश्रू होते, पण समोर मरणाशी झुंज देणारा तो सुभेदार आजही कणखर होता. तो दुर्दैवी दिवस 2 फेब्रुवारी 1913. भीमराव मुंबईत पोहोचले. वडिलांच्या समोर उभे ठाकले. डोळ्यांत अश्रू होते, पण समोर मरणाशी झुंज देणारा तो सुभेदार आजही कणखर होता. अखेर 2 फेब्रुवारी 1913 उजाडला. बाबासाहेबांच्या उपस्थितीत रामजी बाबांनी आपला शेवटचा श्वास घेतला. ज्या हातांनी भीमाला अक्षरे गिरवायला शिकवली, ज्या खांद्यांनी भीमाचं भविष्य पेललं, ते हात आज कायमचे शांत झाले होते. बाबासाहेबांना जाणीव झाली की त्यांनी केवळ वडील गमावले नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातील ज्ञानाचा आणि चारित्र्याचा सर्वात मोठा आधार हरवला होता. कबीरपंथी परंपरा. रामजी बाबा कबीरपंथी विचारांचे होते. त्यामुळे बाबासाहेबांनी कोणत्याही कर्मकांडाला थारा न देता वडिलांचे अंतिम संस्कार पूर्णपणे कबीरपंथी परंपरेनुसार केले. तिथे दुःख होतं, पण त्या दुःखातही एक प्रकारचा स्वाभिमान होता. एका महान बापाने आपल्या मुलाला जगाशी लढण्याचं बळ देऊन निरोप घेतला होता. सुभेदारांचा भीमा आता बाबासाहेब झाला. वडिलांच्या निधनानंतर बाबासाहेब पुन्हा बडोद्याला गेले खरे, पण त्यांच्या मनात रामजी बाबांच्या त्यागाची आग धगधगत होती. रामजी बाबांनी लावलेली ज्ञानाची आणि चारित्र्याची शिस्त बाबासाहेबांनी आयुष्यभर पाळली. आज आपण जेव्हा बाबासाहेबांच्या संविधानाचा जय जयकार करतो, तेव्हा त्यामागे सुभेदार रामजी सकपाळ नावाच्या त्या महापुरुषाचं रक्त आणि घाम आहे. सुभेदारांनी दिलेली ही शिस्तच आज भारताच्या लोकशाहीचा पाया आहे. रामजी बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. जय भीम, जय संविधान.